नमस्कार. जुने मेंटल पॅटर्न्स का तुटत नाही? आज मी तुम्हाला हे सांगणार आहे. कधी तुम्ही विचार केला आहे का, की आपण मनापासून बदल घडवण्याचा प्रयत्न करत असतो. खूप प्रयत्न करतो. पण काही दिवसांनी पुन्हा त्याच जुन्या पॅटर्नमध्ये परत जातो. आणि त्याच चुका पुन्हा-पुन्हा का होतात? म्हणजे तेच इमोशनल रिएक्शन्स का येतात? आणि मग आपण स्वतःलाच दोष देतो, की माझ्यातच काहीतरी कमी आहे. मी कधीच बदलू शकणार नाही. पण खऱ्या समस्या तुमच्यात आहेत का? की तुमच्यामध्ये, तुमच्या माइंडमध्ये लपलेल्या त्या जुन्या गोष्टी, इन्व्हिजिबल मेंटलिंग म्हणजे प्रोग्राम्स, जे की तुम्हाला पुन्हा-पुन्हा तुमच्या आयुष्यात अडकवून ठेवतात. बघूया. तर नमस्कार मित्रांनो, प्रज्ञा करुणामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आजचा जो हा प्रोग्राम आहे, हा खरंच एक सुंदर आणि ट्रान्सफॉर्मेटिव्ह प्रवास आहे. जिथे आपण म्हणजे स्पिरिच्युअलिटी, सायकॉलॉजी आणि रिअल लाईफचं विस्डम यांना एकत्र करून जीवनामध्ये स्पष्टता, क्लॅरिटी आणि शांतता म्हणजे पीस निर्माण करतो. तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण इथला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला फक्त माहिती देत नाही, तर तुमच्या माइंड, इमोशन्स आणि तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देतो. तर चला, आजच्या या विषयाला सुरुवात करूया, शक्तिशाली विषयाला सुरुवात करूया. आज आपण अशा एका समस्येबद्दल बोलणार आहोत, की ती जवळ-जवळ प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये खूप खोलवर रुजलेली असते. म्हणजे जुने मेंटल पॅटर्न्स. ते पॅटर्न्स जे आपल्याला तेच-तेच विचार करायला भाग पाडतात. जे आपण करू इच्छित नाही आणि तेच रिएक्शन्स द्यायला भाग पाडतात. जे आपण देऊ इच्छित नाही आणि तेच आयुष्य पुन्हा-पुन्हा जगायला भाग पडतात, जे आपण बदलवू इच्छितो, पण बदलत नाही. आपल्याला वाटतं, की आपलं आयुष्य जाणीवपूर्वक आपण कंट्रोल करतो. पण न्यूरोसायन्स म्हणतंय, की 95% विचार आणि आपल्या भावना, आपले निर्णय हे आपल्या सबकॉन्शियस माइंडमधून येतात. म्हणजेच तुमचं आयुष्याचं स्टेअरिंग खरं तर तुमच्या हातात नाहीये, तर त्या पॅटर्न्सच्या हातामध्ये आहे, जे वर्षानुवर्ष तुमच्या माइंड प्रोग्रामिंगचा भाग बनलाय. हार्वर्डच्या एका स्टडीनुसार माणसाच्या 70% म्हणजे बिलीव्ह सिस्टममध्ये बिलीव्ह सिस्टम्स ह्या वयाच्या 7व्या वर्षाआधीच तयार होतात. म्हणजे आपण जेव्हा बालपणीच असतं, कारण जसं आपण लहानपणी ऐकलेलं असेल किंवा जे पाहिलं असेल, जे अनुभवलं असेल, म्हणजे काय तर कधी पालकांचे भांडणं किंवा आर्थिक ताण असेल, इमोशनल सपोर्ट नसेल किंवा मी पुरेसा नाहीये किंवा पास-नापास कोणी हसले असेल, चिडवलं असेल, तर त्या सगळ्या गोष्टी आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये बीज रोवल्यासारखं होऊन जातं आणि तेच बीज संपूर्ण आयुष्यात तेच पॅटर्न पुन्हा-पुन्हा तयार करत असतं, निर्माण करत असतं. पण कितीही मग तुम्ही पॉझिटिव्ह पुस्तकं वाचा, कितीही मोटिव्हेशन ऐका, कितीही वेळा तुम्ही स्वतःला म्हटलं असेल, की आता मी बदलेल. पण सबकॉन्शियस माइंड त्या जुन्या न्यूरल पाथवेला पकडून तुम्हाला पुन्हा-पुन्हा त्याच ठिकाणी ओढून आणतो. सायन्समध्ये याला म्हणतात न्यूरल कंडिशनिंग आणि अध्यात्मतामध्ये याला म्हणतात संस्कार. बुद्ध म्हणाले होते, की मन पुन्हा-पुन्हा तेच करतं, जे ते नकळत करत आलेलं आहे. म्हणजे आपोआप माइंड प्रोग्रामिंग होतं आणि आपोआप आपण माइंड आपला नेहमी तोच रस्ता त्याला आवडत असतो, जो त्याला ओळखीचा असतो आणि तो वेदनादायक असला तरीही. म्हणून आपण आपल्या कम्फर्ट झोनमध्ये नाही, तर फॅमिलिअरिटी झोनमध्ये जगत असतो. म्हणजे कम्फर्ट झोनचे आणखीच कम्फर्टमध्ये. ते एक खूप सुंदर सत्य आहे मित्रांनो. मी तुम्हाला एक सांगू इच्छिते, की हे पॅटर्न्स तुटू शकतात. आणि न्यूरोप्लास्टिसिटी सायंटिफिकली सिद्ध करते, की आपला मेंदू कोणत्याही वयात नवीन पाथवेज बनवू शकतो, रस्ते बनवू शकतो. आपली नवीन ओळख निर्माण करू शकतो. आणि आज आपण फक्त हे पॅटर्न्स कसे तयार होतात हे नाही, तर ते पॅटर्न्स कसे तोडायचे हे शिकणार आहोत. तर मेंटली, इमोशनली, स्पिरिच्युअलिटीली किंवा प्रॅक्टिकली ह्या सगळ्या डायरेक्शनने आपण पॅटर्न्स बदलू शकतो. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात स्पिरिच्युअलिटी माझा सब्जेक्ट असल्यामुळे मी आपल्या रेकीच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही आध्यात्मिकतेने त्या रेकीला समजले आणि तशी तुम्ही प्रॅक्टिस केली ना, तर खरंच तुमचे पूर्ण न्यूरल पाथवेज तुमच्या सबकॉन्शियस माइंडचे बदलतात आणि ऑटोमॅटिकच तुमचं जीवन बदलतं.
काहीही तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागत नाही, घ्यावा लागत नाही. ती एक समज डेव्हलप करावी लागते. आणि समज आली ना, तर चुटकीने आपलं आयुष्य बदलल्यासारखं बदलतं. तर खरंच सांगते, एक म्हणजे खरंच कुठल्याही वेळेस असं निगेटिव्ह थॉट्स आले किंवा पॅटर्न्सचे थॉट्स आले, तर एक दीर्घ श्वास घ्या आणि ह्या प्रवासाला पुन्हा-पुन्हा सुरुवात करत चला, की जसे जुने विचार, जुने इमोशनल लूप्स जे आपण फसतो किंवा जुने आपले सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंग झाले, याच्यातून बाहेर यायचं आणि नवीन तुमचं जे काही असेल शक्तिशाली व्हर्जन जे आपण रेकीमध्ये शिकवतो, त्या पद्धतीनेच जाण्याचा प्रवास समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण तुमचं कॉन्शियस माइंड हे फक्त 5% निर्णय घेत असतो. बाकी सबकॉन्शियस माइंड हा 95% निर्णय घेत असतो. म्हणजे तुमच्या सवयी ह्या तुमच्या भीती, तुमचे रिएक्शन्स, तुमचे कॉन्फिडन्स, पास्ट एक्सपिरियन्सेस, काही मेटा प्रोग्राम्स असतात लहानपणापासूनचे ठरलेले, सामाजिक काही प्रोग्राम की नाही, नाही हे असंच असतं. तर हे सगळं आपल्या इच्छेने नाही होत, हे प्रोग्रामिंगने चाललं जातं. प्रोग्रामिंग होतं. यालाच आपण ऑटो पायलट मोड म्हणत असतो. म्हणजे तुम्हाला वाटतं की तुम्ही अवेअर आहात, पण प्रत्यक्षात तुमचं आयुष्य तुमच्या जुन्या कोडवरच चालत असतं. आणि ही प्रोग्रामिंग सगळ्यात जास्त तयार होते ती म्हणजे बालपणामध्ये. आणि जर तुम्हाला खरंच लहानपणी सतत टीका टीका ऐकावी लागली असेल किंवा काही अडचणी तुमच्या लहानपणामध्ये आल्या असतील, तर मोठेपणी पण तुम्हाला तसेच सेल्फ डाऊट तयार होतात तुमच्या मनात. आणि बालपणामध्ये भीती, अस्थिरता असेल, तर ती मोठेपणी ओव्हर थिंकिंग किंवा मग एन्झायटी याचं म्हणजे रूप घेत असतं आणि आपल्याला ते जाणवतं. आणि जर तुमचे इमोशनल म्हणजे तुम्ही निग्लेक्टेड असाल, म्हणजे तुमच्याकडे कोणी लक्ष दिलं नसेल, म्हणजे जसं आई-वडील दोघेही नोकरीवाले असले, तर मग मुलं एकटे राहतात किंवा त्यांच्यावर काही घडलं असेल किंवा आईला वडिलांना काही कंप्लेंट करत असतील, त्यांनी निग्लेक्ट केलं किंवा रागवलं, तर मग तेच मोठं होऊन तुम्हाला स्वतःला नातं दुसऱ्यांसोबत कठीण म्हणजे टिकवणं कठीण जातं. पैशाची कमतरता जर लहानपणी पाहिली असेल, तर अबंडन्स मोठेपणी स्वीकारणं खूप अवघड जातं. म्हणजे कसं काय होईल? इतका पैसा कसा येईल? असं कसं होतं? अशा टाईपचे निगेटिव्ह थॉट्स येतात. पण हे सगळं नकळत होत असतं. अगदी असं की जसं म्हणजे बॅकग्राऊंडमध्ये तुमचं एखादा सॉफ्टवेअर काम करत असतो. तशा पद्धतीने तुमचे हे लहानपणचे सगळे विचार असतात ना, हे सगळं तुमचं आयुष्य चालवत असतं. पण जेव्हा तुम्हाला रेकीमध्ये आले, तुम्हाला समजलं, तेव्हा जसं तुम्ही ग्रँड मास्टरपर्यंत जाता, तेव्हा मी NLP न्यूरोलॉजी म्हणजे हे शिकवते मी. प्रोग्रामिंग, न्यूरल पाथवेचा प्रोग्रामिंग शिकवते. तेव्हा तुम्हाला हे समजनी डेव्हलप करता येतं. म्हणजे मी सांगते म्हणून तुम्ही ऐका आणि तुम्ही माना असं नाहीये. ते मोठ्या-मोठ्या शास्त्रज्ञांनी, भगवान बुद्धासारख्या म्हणजे आपण त्याला संत, देव मानलंय. पण ते देव नाही, साक्षात शास्त्रज्ञ होते ते. त्यांनी त्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या होत्या. तर हे लक्षात ठेवा, की सगळ्यात पहिलं म्हणजे वाक्य हेच, की तुम्ही तुमचे विचार नाही. तुम्ही तुमच्या भावना नाही. तुमच्या आयुष्यातले आलेले ट्रॉमा तुम्ही नाहीत. तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीला पाहणारे एक कॉन्शियसनेस आहे म्हणजे जागरूकता. म्हणजे तुम्ही बघताय जसं आकाश आहे आणि आकाशामधून ढग वाहतात आहेत. तर सूर्याचं ऊन थोडा वेळ नाही येऊ शकणार जोपर्यंत ढग आहेत. पण ढग आपोआप निघून गेले की सूर्य तर उजळलाय, दिसणारच आहे तो. त्याचे तर उष्णता पोहोचणारच आहे आपल्यापर्यंत. तसंच आहे हे, की जिथे ही जागरूकता, अवेअरनेस आहे, तिथे बदल शक्य असतं. तर हे पॅटर्न्स कसे ओळखायचे आणि ते प्रॅक्टिकली कसे तोडायचे हे सुद्धा आपण आपल्या रेकीच्या ह्याच्यामध्ये शिकवलं जातं. आणि रेकी म्हणजे असं 1-2 दिवस मी शिकवलं आणि झालं असं काहीतरी जादू झाली असं नाहीये. तर याच्यावर काही सायंटिफिक टेक्निक्सही आहेत, काही आपल्या स्पिरिच्युअलिटीमध्ये पण आहेत. स्पिरिच्युअलिटीमध्ये म्हणजे नुसतं बुवाबाजी नाही किंवा असा हात ठेवा, असा हात ठेवा नाही. तर त्याच्या मागचं प्रॅक्टिकलिटी तुम्हाला जेव्हा सायंटिफिकली समजावून सांगितलं जातं, तेव्हा तुमचं आयुष्यातला म्हणजे आयुष्यात हा माइंड पटकन म्हणजे रिवायर होतो. परत त्याला म्हणजे पटकन प्रोग्रामिंग होतो. तर हा प्रवास फक्त माहितीचा नाहीये, तर स्वतःकडे परत येण्याचा प्रवास आहे. त्यामुळे नक्कीच रेकी शिका आणि स्वतःचा प्रवास सुरू करा, स्वतःची प्रगती करा. कारण हा आयुष्यामध्ये येऊन जर तुम्ही ह्या गोष्टी शिकले नाही, अवेअरनेस आलं नाही, तुमच्यात कॉन्शियसनेस तुमचा जागृत झाला नाही, काय मिळालं हो? आयुष्य म्हणजे फक्त लग्न करणं, बच्चे पैदा करणं याची चिंता, त्याला भीती, त्याचा हे, त्याला दोष द्या, आपला दोष घ्या.
याच्यासाठी नाही आहे. तर हा जीवनाकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला बदलायचा आहे. तर खरंच हा बदल तयार करायला स्वीकार करा तुम्ही. नक्कीच एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला म्हणा, मी बदलासाठी तयार आहे. आणि खरंच जर ह्या व्हिडिओनी तुमच्या म्हणजे मनाला स्पर्श केला असेल ना, तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ऊर्जेसह, नव्या आणखी स्पष्टतेसह. तोपर्यंत जागरूक राहा आणि प्रज्ञागृहावर बिलकुल विश्वास ठेवा आणि येत चला आणि तुमच्यातल्या दिव्यतेला ओळखण्यासाठी प्रज्ञागृह तुम्हाला नक्कीच मदत करेल. तर दिव्यतेला ओळखण्याचं तुम्ही ठरवा पहिल्यांदा. मग तर मी तर आहे सोबत तुमच्या. तर नमस्कार. धन्यवाद.